नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर चला बहुपदी संकीर्ण प्रश्नसंग्रह तिसरा येथील प्रश्न 14 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बाकीचे सगळे 13 प्रश्न व्हिडिओ अपलोड आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तर चला 14वा प्रश्न आहे, x वर्ग अधिक 13x अधिक 7 मधून कोणती बहुपदी वजा करावी म्हणजे 3x वर्ग अधिक 5x वजा 4 ही बहुपदी मिळेल। ठीक आहे, आता आपण काय करूया, आता आपल्याला एक काय करावं लागेल या ठिकाणी। हे थोडासा वेगळा प्रश्न आहे परंतु सोपा प्रश्न आहे। आता आपण उत्तरामध्ये सर्वात अगोदर काय करूया, आता आपण काय करूया, समजा या पहिल्या बहुपदीला आपण p of x म्हणूया। समजा p of x बरोबर x वर्ग अधिक 13x अधिक 7 व आता आपल्याला काय दिले बघा त्यांनी, या बहुपदीमधून कोणती बहुपदी वजा करावी म्हणजे 3x वर्ग अधिक 5x वजा 4 ही बहुपदी मिळेल है ना। आता त्यांनी काय दिलेलं आहे की ही बहुपदी मिळेल, म्हणजे जे उत्तर जे आहे ना ते त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला शोधायचं आहे की कोणती बहुपदी आपल्याला वजा करावी लागेल, ती बहुपदी आता आपल्याला काढायची आहे। मग आपल्याला त्यांनी जे उत्तराची बहुपदी दिलेली आहे त्याला आपण आता काय करूया, q of x न मानता आपण d of x मानूया। तुम्ही कोणतंही चल मानलं तरी चालेल, d of x मानूया आणि त्याला आपण काय म्हणूया, t of x ला ही बहुपदी मानूया। म्हणजेच कोणती बहुपदी, तर 3x वर्ग अधिक 5x वजा 4, d of x म्हणजेच 3x वर्ग अधिक 5x वजा 4। आपण असं का केलं, q of x का घेतला नाही, कारण q of x ची किंमत आपल्याला काढायची, कारण त्यांनी या ठिकाणी दिलं आहे बघा, x वर्ग अधिक 13x अधिक 7 मधून कोणती बहुपदी आपल्याला वजा करावी लागेल। मग हे आपल्याला त्यासाठी q of x आपल्याला काढावं लागेल आणि म्हणून आपण p of x आणि d of x हे दोन समीकरणे म्हणजे या दोन बहुपदी आपण घेतलेल्या आहेत, बरोबर। मग आता आपण काय करूया, मग q of x म्हणजेच p of x मधून q of x ही बहुपदी वजा करून d of x बहुपदी मिळेल। म्हणजे जसं की त्यांनी जे प्रश्नामध्ये लिहिलेलं आहे ते फक्त आपण समीकरणात म्हणजेच आपण बहुपदीच्या स्वरूपामध्ये आपण हे लिहिलेलं आहे, बरोबर आहे। कारण का आता आपल्याला हेच नंतर ते काढायचं आहे, कारण बघा p of x मधून म्हणजे या समीकरणामधून q of x ही बहुपदी वजा करून म्हणजे कोणती बहुपदी, मग त्याला आपण q of x मानलं, बरोबर। कोणती बहुपदी वजा करावी म्हणजे आपल्याला 3x वर्ग अधिक 5x वजा 4 ही बहुपदी मिळेल, म्हणजेच आपल्याला d of x मिळेल, बरोबर। d of x त्याने आपल्याला दिलेला आहे, आपल्याला काढायचा आहे q of x। ठीक आहे, थोडक्यात असा हा प्रश्न आहे। मग आता आपण नंतर काय करूया, आता आपल्याला q of x कोणती बहुपदी वजा करायची आहे ना। मग आपण आता समीकरण घेऊया, p of x वजा q of x, कारण q of x काढायचे आहे ना, कोणतेच समीकरण वजा करायचे, त्याच्यामुळे p of x वजा q of x इज इक्वल टू काय रे, तर d of x येईल, जे त्यांनी उत्तर दिलं आहे ना। बहुपदीमधून कोणती बहुपदी वजा करावी म्हणजे आपल्याला ती बहुपदी मिळेल, म्हणजे हे त्याचं काय आहे थोडक्यात समीकरण झालं। मग आता हे आपण आता बहुपदी सोडवलं घेऊ, म्हणजेच p of x बरोबर, आता या ठिकाणी काय आहे बघा, d of x जे आहे, d of x या ठिकाणी अधिक आहे, पलीकडे आले तर ते काय होईल, त्याचे चिन्ह बदल, म्हणजे तिथं काय होईल तर ते वजा d of x होईल आणि q of x वजा आहेत, पलीकडे गेले तर ते अधिक x होणार, म्हणजेच q of x राहील, बरोबर। आता आपण काय करूया, आता यांच्या काय करूया किमती या ठिकाणी पुट करूया। p of x म्हणजेच पहिलं समीकरण बहुपदी काय आहे, तर x वर्ग अधिक 13x अधिक 7 आणि d of x किती आहे, तर ते समीकरण म्हणजेच बहुपदी 3x चा वर्ग, आपण एक कंसामध्ये लिहायचं आहे 3x चा वर्ग अधिक 5x वजा 4 आणि इज इक्वल टू q of x जे आहे ते आहे असेच आपण लिहायचं। आता हे आपण सोडूया, ओके। आता आपण काय करूया, हे कंस सोडूया, पहिला कंस आहे असाच येईल, म्हणजेच x वर्ग
अधिक 13x अधिक 7. आता या वजा चिन्हामुळे आतल्या कंसातील चिन्हे बदलतील. अधिक 3x वर्ग आहे या ठिकाणी होईल वजा 3x वर्ग, कारण बाहेर वजा चिन्ह आहे. वजा अधिक होईल या ठिकाणी वजा 5x आणि वजा अधिक 4 होईल. बरोबर क्यू ऑफ एक्स आहे तसंच राहील. आता या ठिकाणी आपण बघूया स्वरूपपदाची मांडणी करूया. म्हणजेच x वर्ग या ठिकाणी वजा आहे, वजा 3x वर्ग, त्यानंतर x बघूया आपण 13x आहे हा, आणि हा वजा 5x, आणि या ठिकाणी अधिक 7 आणि अधिक 4. बरोबर किती रे, तर तो क्यू ऑफ एक्स आला. आता नेक्स्ट स्टेप काय येईल बघा. आता x वर्ग आणि हा वजा 3x वर्ग आहे ना, हा 1x वर्ग आणि वजा 3, म्हणजे इथे किती आलं तर वजा 2x वर्ग येईल अधिक 13तून 5 गेले किती राहिले 8. बरोबर, मग इथं 8 येतील, सॉरी 13तून 5 गेले, हा राईट 8x येतील आणि प्लस 7 अधिक 4 किती होणार आहे तर आता 11. हे आपण पाठीमागच्या पेजमध्ये लिहूया. म्हणजेच आपलं काय येईल बघा ते आता बहुपदी. तर या ठिकाणी वजा 2x वर्ग, त्यानंतर 8x आणि अधिक 11 बरोबर किती क्यू ऑफ एक्स. कळलं. म्हणजेच आता आपल्याला क्यू ऑफ एक्सची किंमत काय मिळाली तर ही मिळाली. कळलं, ही वजा 2x वर्ग अधिक 8x अधिक 11. बरोबर, म्हणजे आपण फायनल उत्तर काय लिहायचं तर आपल्याला त्याच्या पहिली जी बहुपदी दिली होती ना त्याच्यातून कोणती बहुपदी वजा करावी म्हणजे आपल्याला डी ऑफ एक्स ही बहुपदी मिळाली ना. म्हणजेच आपण लिहायचं म्हणजेच वजा 2x वर्ग अधिक 8x अधिक 11 ही बहुपदी वजा करावी लागेल. ठीक आहे ना, ही बहुपदी वजा करावी म्हणजे आपल्याला डी ऑफ एक्स ही काय मिळेल बहुपदी मिळेल. कळलं. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. ठीक आहे, एक्स्ट्रा फक्त आपण डी ऑफ एक्स ही घेतलं, जे उत्तर दिले त्याला फक्त आपण डी ऑफ एक्स केलं, कारण ते उत्तर वजा करून मगच आपल्याला ही बहुपदी म्हणजेच क्यू ऑफ एक्स ही बहुपदी मिळणार होती. बरोबर, याच्यामध्ये पण काय डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा. ओके, त्यानंतर बघा आता शेवटचा या संकीर्ण प्रश्नसंग्रहामधला आपण शेवटचा प्रश्न बघूया. तर बघूया काय आहे ते. आता शेवटचा प्रश्न त्यांनी काय दिला आहे तर 4m अधिक 2n अधिक 3 या राशीत कोणती राशी मिळवावी म्हणजेच 6m अधिक 3n अधिक 10 ही बहुपदी मिळेल. आता जसं आपण 14वा प्रश्न सोडवला आहे तसाच हा सुद्धा प्रश्न आहे. त्यांनी 14व्या प्रश्नामध्ये वजा करायला सांगितलं होतं, इथं फक्त त्यांनी काय केलेलं आहे मिळवावी, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे अधिक करायचं आहे. बरोबर, आणि नंतर आपल्याला ही बहुपदी मिळेल. तसंच आहे, फक्त या ठिकाणी आपल्याला अधिक करायचं आहे, वरती आपण वजा केला आहे. ठीक आहे, आता नेहमीप्रमाणे आपण काय करूया, समजा आता ही राशीला पहिल्या बहुपदीला आपण क्यू ऑफ एक्स मानायचा, सॉरी पी ऑफ एक्स म्हणजेच आपण काय करूया पी ऑफ एम. तर या ठिकाणी चल एम आहे, मग आपण आता तसं एम करूया. समजा पी ऑफ एम बरोबर पहिली राशी घेऊया, काय आहे बघा तर 4m अधिक 2n अधिक 3. आणि आता आपण काय करूया या बहुपदीला डी ऑफ एन मानूया. डी ऑफ एम मानूया. डी ऑफ एम बरोबर काय आहे तर ही बहुपदी 6m अधिक 3n अधिक 10. बरोबर, मग आता काय करूया, आता आपल्याला काय करायला लागेल कोणती राशी मिळवावी म्हणजेच आपण काय करणार आता क्यू ऑफ एम घेऊया, ती राशी आपल्याला मिळवावी लागेल. म्हणजेच आपण आता इथं कसं लिहिणार तर पी ऑफ एम या राशीत क्यू ऑफ एम ही राशी मिळवल्यावर डी ऑफ एम ही बहुपदी मिळेल है ना, असं त्यांनी प्रश्नात आपल्याला दिला आहे. आपण फक्त इथं मांडला आहे ही बहुपदी मिळेल. मग आपण आता काय करायला लागेल क्यू ऑफ एमची आपल्याला किंमत काढावी लागेल. म्हणजेच आता मग तसं म्हणायला गेलं तर मग आपलं समीकरण काय होईल म्हणजेच काय होईल तर पी ऑफ एम अधिक आता आपल्याला मिळवावी लागेल म्हटलं आपण इथं आता काय करणार आहे बेरीज करणार आहे आणि बरोबर काय येईल रे तर डी ऑफ एम.
ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण काय करूया, आता हे समीकरण सोडूयात. आपल्याला काय करायची, क्यू ऑफ एमची किंमत काढायची, म्हणजेच क्यू ऑफ एम बरोबर. आता या ठिकाणी बघितलं तर आता डी ऑफ एम तो आहे असंच राहील आणि पी ऑफ एम अधिक आहे पलीकडे गेलं तर तो काय होणार, वजा होणार, म्हणजेच पी ऑफ एम असा आला आहे ना. मग आता याच्यामध्ये आपण काय करूया, त्याच्या किमती आपण पुटअप करूया. डी ऑफ एम किती आहे तर ते लिहा, किती आहे बघा, 6m अधिक 3n अधिक 10 आणि पी ऑफ एम किती आहे 4m अधिक 2n अधिक 3 आहे है ना. आता हे आपण सोडूया. 6m पहिलं कंस आहे तसंच येईल, 3n अधिक 10 वजा चिन्हामुळे आतली कंसातील चिन्ह बदलणार, वजा आहे त्याच्यामुळे ते किती येईल, वजा 4m वजा अधिक वजा 2n वजा वजा 3 आहे ना. ओके, तर नंतर कसं येईल बघा, या ठिकाणी सर्व पदाची मांडणी 6m वजा 4m. ओके, आता इथं किती आहे बघा, अधिक 3n या ठिकाणी वजा 2n आणि इथं अधिक 10 आणि या ठिकाणी वजा 3, म्हणजेच किती आले या ठिकाणी 6m वजा 4m किती आले 2m, त्यानंतर 3n वजा 2n, त्यातून 2 गेले राहिले किती n, म्हणजेच फक्त n राहिला आणि अधिक 10तून 3 गेले राहिले किती 7, म्हणजेच आपल्याला क्यू ऑफ एम किती मिळाला, तर आपल्याला हे बहुपदी मिळाले. म्हणजेच आपल्याला क्यू ऑफ एम बरोबर 2m अधिक n अधिक 7 ही राशी आपल्याला काय करावी लागेल, मिळवावी लागेल. ही राशी मिळवावी लागेल, हे त्याचं काय आहे फायनल उत्तर आहे. वरच्या गणितामध्ये आपण वजा केलं आणि या गणितामध्ये फक्त आपल्याला बेरीज करायची आहे आणि हेच काय फायनल उत्तर आहे. समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ चेक करू शकता. ठीक आहे, तर या व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला डेली मिळत राहतील. टिल देन टेक केअर, बाय बाय.